मालेगावमध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। कांद्याला प्रति किलो 2 ते 7 रुपये असा भाव मिळत असल्यानं लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलाय। मनमाड परिसरात परतीच्या पावसामुळे झेंडूच्या फुलांच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। सततच्या पावसानं फुले कुजली आहे, तर व्यापारीही ओली फुलं घेत नसल्यानं त्यांना कवडीमोल भावानं विक्री करावी लागते। वर्ध्याच्या कानगाव परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची मागणी केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे गावाला चक्रीवादळाचा तडाखा बसलाय, ज्यामुळे घरांचं नुकसान झालंय, झाडं उन्मळून पडली आणि आर्थिक हानी झाली आहे। सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही। निफाड तालुक्यात सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। निफाड तालुका शिवसेनेचे अप्पर जिल्हाधिकारी पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांची कर्जवसुली तात्काळ थांबवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती देत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्याचं होल्ड तातडीने हटवण्याचे आदेश देत कर्जवसुलीसाठी कोणत्याही नोटिसा न पाठवण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत। गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पैठण तालुक्यातील शेती पाण्याखाली गेली आहे, ज्यामुळे कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी यासारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। पूर ओसरल्यानं स्थलांतरित झालेले नागरिक आपापल्या गावी परतत आहेत। मायगाव गावात गोदावरी नदीचं पाणी शिरल्यानं शेतजमीन, जनावरं यात वाहून गेली आहेत। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकावर तुडतुड्यांची लागण झाली आहे। फवारणी करूनही रोग वाढत चाललाय। प्रशासनानं तात्काळ पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी होते। राज्यातील धनगर आणि बंजारा समाजानं अनुसूचित जमातीतील आरक्षणासाठी आंदोलनं सुरू केली आहेत। या मागणीला विरोध करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील कोळी आदिवासी समाजानं अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात समाज बांधव, महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या। नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मारतळा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी करावी अशा मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले। भिवंडीवाडा या 64 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरवस्था कायम चर्चेचा विषय ठरली आहे। रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवासी आणि परिसरातील रहिवासी मागील 14 वर्षांपासून त्रस्त आहे। या विरोधात भिवंडी जन आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्यात येत आहे। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या टॉवरवर चढून ग्रामस्थांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आंदोलन करण्यात आले। चाळीस गावात भाजी मंडई पुलावरून अपंग तरुणानं तितूर नदीपात्रात उडी मारली। आपत्ती व्यवस्थापन पथकानं शोधकार्य सुरू केले। नदीला पूर असल्यानं पाण्याचा प्रवाह वेगवान असून शोध मोहीम अधिक कठीण झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावर ट्रेलरचा अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रेलर 100 फूट खोल दरीत कोसळला। अपघातात चालक गंभीर जखमी झाला। खालापूरच्या एका हॉटेलमधील वडापावमध्ये पाल आढळली आहे। संतप्त नागरिकांनी हॉटेल मालकाला जाब विचारला। हॉटेल मालकानं उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर नागरिकांनी हॉटेल बंद पाडले। या संदर्भात नागरिकांनी अन्न प्रशासन विभागाकडे तक्रार केली आहे। लाडकी बहीण योजनेला ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केल्यानं महिलांचे हाल होत आहेत। ग्रामीण भागातील महिला लांबून केंद्रांवर येऊन रांगेत उभ्या राहत आहेत, मात्र वेबसाईट वारंवार हँग होते तर सर्व्हरही डाऊन झाले। यामुळे वेळेसह येण्या जाण्याचा खर्चही वाया जातोय। येवला शहरात 350 वर्षांची परंपरा असलेला घोडे बाजार भरतो। नवरात्र काळात दसऱ्याच्या अगोदर येणाऱ्या मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सर्वात मोठा घोड्यांचा बाजार भरतो। देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे, शौकीन तसेच घोड्यांचे व्यापारी इथं घोडे खरेदी विक्रीसाठी येत असतात। जळगावमधील एकविरा देवी मंदिरात दुर्गाष्टमी निमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी आहे। देवीच्या मंदिरात नवचंडी यागाचे आयोजन करण्यात आले।
यावेळी हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासह नवस फेडण्यासाठी गर्दी केली। बारामतीत अपघाताची मालिका सुरूच आहे। हायवा गाडीनं स्कूल बसला धडक दिली। अपघातात विद्यार्थी जखमी झाले। सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही। यवतमाळमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी समाज आक्रमक झाला। एसटी प्रवर्गात होणारी घुसखोरी थांबवण्याची आदिवासी समाजानं मागणी केली। आरक्षणासाठी आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरत निषेध केला। यावल तालुक्यातील वनोली गावात महाअष्टमी आणि महानवमीनिमित्त साईबाबा यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या उत्सवाला तब्बल 568 वर्षांची परंपरा आहे। मंदिरात 568 वर्ष अखंड नंदादीप तेवतो। सीना नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळालाय। सीना कोळेगाव धरणातून विसर्गात मोठी घट करण्यात आली आहे। धरणातून 24,700 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आला। पंढरपुरातील सीना कोळेगाव धरणाच्या विसर्गामुळे म्हाडा करमाळा तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडला होता। आता धरणातील विसर्गात मोठी घट करण्यात आली आहे। सध्या 31,700 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे।